पॅरिस येथील ऑलिम्पिकमध्ये अविनाश साबळे, अरमान सेहरावत तसेच हॉकी संघ हे सध्या भारताच्या खात्यात पदक समाविष्ट करण्यास सज्ज आहेत। तर मनू भाकरने ब्रॉन्झ पदक जिंकून पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचं खातं खोललेलं आहे। आदिती आणि डागर यांची सुवर्ण पदकासाठी झुंज चालू आहे। नीरज चोपडाकडे सर्वांच्या नजरा अपेक्षेने पाहत आहेत। भारतीय हॉकी संघ आज कांस्य पदक राखेल असा विश्वास आहे। भारतीय कुस्तीपटू आजही ॲक्शन मोडवर आहेत। पॅरिसमध्ये भारताच्या क्रीडा क्षेत्राच्या जागतिक पटलावर खेळाडूंमध्ये आपले भारतीय खेळाडू मेडल मिळवत आहेत। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आपला प्रभाव दाखवायला सुरुवात केली आहे। नमस्कार, आपण पाहत आहोत भन्नाट महाराष्ट्र। महाराष्ट्राची बुलेट ट्रेन असं विशेषण लावलं तरी वावगं ठरणार नाही। असा आपला अविनाश साबळे भारताची अभिमानाने मान उंचावेल अशी कामगिरी करण्यास सज्ज आहे। महाराष्ट्रातील प्रत्येक भूमिपुत्राला ही अभिमानाची बाब आहे। आजच्या तारखेच्या या काही अपडेट्स। सध्या संपूर्ण जगात चर्चेला जात असलेला मुद्दा म्हणजे पॅरिस येथे सुरू असलेली ऑलिम्पिक स्पर्धा। ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये विनेश फोगाट फायनल खेळण्यासाठी अपात्र ठरली आणि भारताला मोठा धक्का बसला। एकेकाळी भारतीय खेळाडूंसाठी, विशेषतः कुस्तीतील खेळाडूंच्या हक्कासाठी आंदोलन करणारी विनेश फोगाट आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेच्या असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत 50 किलो वजनी गटात पॅरिसमध्ये कुस्ती खेळून फायनलसाठी झेप घेत होती। संपूर्ण देशभरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असताना भारत सरकारवर मात्र टीका होत होती। कारण एवढ्या चांगल्या खेळाडूंचे आंदोलन सरकारने चिरडून टाकण्याचा रोष या पाठीमागचे कारण असेल। आता ती फायनल खेळली तर नक्कीच गोल्ड मेडल मिळवेल अशी भारतीयांची आशा फुललेली असतानाच अचानक काय घडतं की फायनल खेळण्यापूर्वीच विनेश फोगाट 50 किलो वजनी गटात अपात्र ठरते आणि करोडो भारतीयांच्या आशा अपेक्षांवर पाणी फेकलं जातं। ती जेव्हा माध्यमांसमोर मुक्तपणे व्यक्त होईल तेव्हा सत्य असत्य काय ते समोर येईलच। पण काही क्रीडा अभ्यासकांनी आणि प्रशिक्षकांनी आपली वेगळी मतांतर व्यक्त केली आहेत, ज्यामध्ये तिला केवळ 53 वजनी गटामध्येच रेसलिंगसाठी पात्र करून खेळवायला पाहिजे होतं। तर काहींच्या मते भारतीय निवड समितीने तिचे वजन 50 किलोपेक्षा जास्त होते, तर मग 53 ऐवजी 50 किलो गटात कशाला क्वालिफाईड केले। सोशल माध्यमांवर तर असा काही कमेंटचा पाऊस पडतोय की तिथे पॅरिसमध्ये काहीतरी सेटिंग झाली असेल असे बोलले जात होते। काही जण तर थेट जे विनेश फोगाटच्या भारतातील आंदोलनाच्या विरोधात होते त्या भारतीय राजकीय नेत्यांनीच तेथे काहीतरी घोटाळा केला असेल असेही संशय व्यक्त केले आहेत। आपल्या काही मराठी समीक्षकांनी तर वेगळीच माहिती समोर आणली, तीही सोशल मीडियावर फिरताना आढळते। त्यामध्ये कर्णाला ब्रह्मास्त्र लाभलंच नाही अशा आशयाचा लेख लिहून आलाय। मयुरेश उमाकांत डंके म्हणतायत की पॅरिसमधील ऑलिम्पिकमधील 50 किलो वजनी गटातील महिला कुस्तीचा अंतिम सामन्याचा हा विषय आहे। विनेश फोगाट तिच्या मूळ वजनी गटात न खेळता त्याहूनही कमी असणाऱ्या वजनी गटात खेळायला गेली। तिने त्यासाठी स्वतःचा वजनी गट बदलला। साहजिकच इव्हेंट देखील बदलला गेला। पण 50 किलो वजनी गटात दुसरी पात्र खेळाडू असतानाही असं कसं झालं? शिवानी पवार ही 50 किलो वजनी गटात खेळण्यासाठी सहज पात्र ठरेल अशी खेळाडू असतानाही विनेश फोगाटने तिच्या गटातून खेळण्यासाठी हट्ट का धरला असेल असा प्रश्न सगळ्यांनाच पडला। भला मोठा लेख सध्या सोशल मीडियावर फिरत आहे। या सगळ्या मान्यवरांची मतांतरे विचारात घेतली तर थर्ड पर्सन म्हणून न्यूट्रल आणि तटस्थ भूमिकेतून पाहिलं तर एवढ्या मोठ्या ऑलिम्पिकच्या आंतरराष्ट्रीय खेळात विनेश फोगाट 50 किलो वजन असलेल्या गटातून कुस्ती खेळते आणि फायनलसाठी पुढे सरकते। पण केवळ 100 ग्रॅम वजन जास्त असल्याने तिला पुढे अपात्र ठरवले जाते। ही आश्चर्याचीच आणि संशयास्पद घटना आहे। ती 50 किलो गटात बसतच नाही तर मग पहिली कुस्ती अगोदरच 50 किलो गटात कशी काय खेळली? म्हणजे यात पॅरिस ऑलिम्पिक व्यवस्थापनाची गंभीर चूक आहे असं म्हणावं लागेल। आणि ती बरोबर 50 किलोसाठी पात्र असल्यामुळेच तिला पहिला राऊंड खेळवला गेला, दुसरा राऊंड खेळवला गेला आणि तिसराही राऊंड खेळून ती जिंकते। सलग 3 राऊंड खेळून फायनल गाठू शकत असेल तरी मग पुढे तिला अपात्र ठरवलं कसं? यामध्ये काहीतरी गोंधळ गडबड असेल असा संशय घ्यायला वाव आहे। सोशल मीडियावर व्यक्त होणाऱ्यांच्या म्हणण्यानुसार जर का यामध्ये काही राजकीय हस्तक्षेप असेल तर हे आपल्या देशातील खेळाडूंसाठी आणि देशवासियांसाठी किती धोक्याची बाब आहे।
असो, आत्तापर्यंत तरी सत्य किंवा असत्य ठामपणे मांडण्या इतपत पुरेशी खात्रीशीर माहिती उपलब्ध नाही. येणाऱ्या काळात याबद्दल स्पष्टता येईलच. विनेश फोगटने आता इथून पुढे कुस्ती खेळणारच नाही, अर्थात त्यांनी आता थांबण्याचा निर्णय घेतला असल्याच्या बातम्या येत आहेत. या विषयावर आपल्या प्रतिक्रिया कमेंट्स नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि भन्नाट महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा भन्नाट महाराष्ट्र.